हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे ब्लॅक करंट फ्लेवर थ्रेड इफेक्ट केक। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता आपण रेसिपी बघूया। थ्रेड इफेक्ट केक बनवण्यासाठी इथे मी हा स्पॉन्ज केक घेतलेला आहे। हा केक कसा बनवायचा त्याच्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण केक स्पॉन्जला 3 लेयरमध्ये कापून घेऊया। त्यासाठी चाकूच्या साहाय्याने मी खाचा पाडून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये थ्रेड अडकवून अशा प्रकारे लेयर करून घ्यायचे आहेत। हे बघा। त्यानंतर आता या भांड्यामध्ये मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला ही क्रीम व्हिप करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे ब्लेंडर एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचे आहे। हे बघा, क्रीम मध्ये हवा भरली जात आहे। हे बघा, क्रीम पूर्ण व्हिप झालेली आहे। त्यानंतर आता केकच्या सगळ्यात खालच्या लेयरवर शुगर सिरप टाकून केक स्पॉन्ज मी ओला करून घेत आहे। हे बघा। त्यानंतर केक स्पॉन्जवर व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे पॅलेट नाईफच्या साहाय्याने क्रीम सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर यावर घालायचे आहे ब्लॅक करंटचे क्रश। त्यानंतर यावर दुसरी लेयर ठेवायची आहे। त्यानंतर या स्पॉन्जच्या लेयरच्या खालील गॅप व्हिपिंग क्रीमच्या साहाय्याने भरून काढायचा आहे। त्यानंतर हा स्पॉन्ज शुगर सिरपने ओला करून घ्यायचा आहे। आता त्यावर व्हिपिंग क्रीम टाकून सगळीकडे व्यवस्थित क्रीम पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावर घालायचे आहे ब्लॅक करंटचे क्रश व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। त्यानंतर केकचा तिसरा लेयर ठेवून घ्यायचा आहे आणि क्रीमच्या साहाय्याने त्याखालील गॅप भरून काढायचा आहे। त्यानंतर पुन्हा हा स्पॉन्ज शुगर सिरपच्या साहाय्याने ओला करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता व्हिपिंग क्रीम आपण सगळ्या साइडने व्यवस्थित लावून केकला फिनिशिंग देऊन घेऊया। हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, आता आपण हा केक डेकोरेट करून घेऊया। आता या वाट्यांमध्ये मी हाफ टीस्पून न्यूट्रल जेल घेत आहे। त्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे रेड कलर। त्यानंतर दुसऱ्या वाटीत मी ग्रीन कलर घेत आहे। आपल्याला हे कलर आणि न्यूट्रल जेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता इथे मी हा जाड थ्रेड घेतलेला आहे। आता मी हा थ्रेड रेड कलरमध्ये टाकून घेत आहे। अशा प्रकारे टूथपिकच्या साहाय्याने हा थ्रेड रेड कलरमध्ये बुडवून घेतलेला आहे। हे बघा, त्यानंतर थ्रेडच्या खालच्या बाजूला मी ग्रीन कलर लावून घेत आहे। अशा प्रकारे टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला खालच्या साइडनी ग्रीन कलर लावून घ्यायचा आहे। आता केकवर थ्रेडच्या साहाय्याने झिगझॅग करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर थ्रेड हळूवार स्वतःकडे खेचायचा आहे। हे बघा, किती छान डिझाइन तयार झालेली आहे। आता अशाच प्रकारे मी आणखी साइडने डिझाइन करून घेणार आहे। हे बघा, अगदी सावकाश थ्रेड आपल्याला केकवर ठेवत जायचा आहे। हे बघा, किती छान झालेली आहे डिझाइन। आता या बाउलमध्ये मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। त्यामध्ये मी रेड कलर घालत आहे। कलर क्रीम मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता या ग्लासवर मी पाइपिंग बॅग ठेवलेली आहे। पाइपिंग बॅग मध्ये क्रीम टाकून घ्यायची आहे। त्यानंतर नोझलच्या साहाय्याने केक या प्रकारे डेकोरेट करून घ्यायचा आहे। हे बघा, आता खालच्या साइडने आपण केक डेकोरेट करून घेऊया। हे बघा, आपला केक आता तयार आहे। आता हा केक फ्रीज मध्ये 1 तास सेट व्हायला ठेवायचा आहे। फ्रेंड्स, अशाच प्रकारे केकच्या नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।